बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. महायुती केली त्यावेळी ते सगळं गृहीत धरूनच त्यांनी केल्या. उद्या हे संकट येणारच होतं. दादा असते आणि नसते तरी हे संकट येणारच होतं, कारण की भाजपनं 2029 ची स्वबळावरची तयारी केलेलीच आहे. आज गेल्या वर्षभरामध्ये भाजपनं जे पडलेले उमेदवार भाजपमध्ये घेतले ते अजितदादा गटाचा विद्यमान आमदार असणारे घेतलेले आहेत, तिथं घेतलेले. शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या पडलेले उमेदवार त्या ठिकाणी घेतलेले आहेत. जवळजवळ 22 लोक अशी घेतलेले आहेत भाजपनं, जिथं शिंदे गट आणि अजितदादा गटाचे आमदार तिथं आहेत, असे तिथले 2 नंबरचे लोक घेतले. ते सरळ आहे, मेसेज सरळ आहे की त्यांना उद्या भाजप तिकीट देणारच आहे. SIR जी या देशामध्ये चाललेली आहे, आता सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये SIR चालू आहे. त्यामध्ये मॅपिंग हा एक मोठा घोळ आहे आणि मॅपिंग करत असताना मी स्वतः एक बूथ घेतलेला, माझ्या घरात शेजारचा बूथ मी स्वतः घेतला. परवा 2 तास मी केला तो बूथ मॅपिंग, तर 6 घरात फक्त मी जाऊ शकतो. 890 नावं आहेत मतदार यादीत, त्यातली 341 नावांचं मॅपिंग BLO ला करावं लागणार. आता ही 10 तारखेपर्यंतची मुदत आहे. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की मुदत 20 तारखेपर्यंत वाढवून द्यावी, अजून 10-15 दिवस ही मुदत वाढवून द्यावी मॅपिंगची, कारण की एक BLO ला ते काम करणं शक्य होत नाही आहे. आणि आता तर त्यांचा असा डिक्टेट आलाय की तुमचा पगारच कट केला जाईल. 95% काम नाही झालं तर तुमचा पगारच या ठिकाणी थांबवला जाईल, तुमच्यावर कारवाई केली. तो BLO एकटा बिचारा काय करणार आहे? तर त्यामुळं आमची विनंती आहे निवडणूक आयोगाला की 1 महिनाभर त्याला मुदत अजून मॅपिंग साठी द्यावी. राज्यामध्ये कुठल्याही निवडणुका नाही आहेत, गडबड नाही आहे, त्यामुळे रितसर सगळ्यांचं मॅपिंग होऊन दे. एखाद्या मुलगीचं लग्न होऊन ती जर सासरी आली असेल तर तिच्या आई वडिलांचा इपिक नंबर काढून त्यांचं मॅपिंग त्या ठिकाणी करावं लागतं 2002च्या आधीच. त्यामुळे ह्याला किचकट प्रक्रिया आहे आणि नंतर अपिलात जाऊन नंतर तुम्ही नावं ऍड करण्यापेक्षा आत्ताच मुदत वाढ द्या. आत्ताच 1 महिना होऊ दे, अजून 1 महिनाभर गेला तरी काय हरकत नाही, परंतु BLO जातील आणि बिचारे काम करून पुन्हा मॅपिंग करतील, अशी माझी विनंती आहे. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.